विद्यार्थी मित्र हो, आज आपण गणित भाग 2 मधील प्रॉब्लेम सेट 2.1 सराव संच 2.1 मधील उदाहरण 6 पाहतोय. काय पाहू उदाहरण बघा. तर एका चौरसाचा कर्ण 10 सेमी आहे, तर त्याच्या बाजूची लांबी व परिमिती काढा. This question for semi. Find the side and perimeter of a square whose diagonal is 10 cm. असा प्रश्न 2 मार्काला किंवा 3 मार्काला सुद्धा विचारला जाऊ शकतो. 2 मार्काला तर विचारतात. फक्त जर बाजूची लांबी काढायची असेल तर एखाद्या मार्काला विचारला जाऊ शकतो, आणि पूर्ण असेल तर 2 मार्कासाठी हा प्रश्न विचारला जाऊ शकतो बोर्ड परीक्षेला. तर हा 2 प्रकारे सोडवता येतो प्रश्न आपल्याला. तर कसा बघू आपण. पहा, चौरसाचा कर्ण दिलाय, त्यावरून आपल्याला बाजूची लांबी काढायची आहे. तर त्याचं सूत्र आहे चौरसाचा कर्ण बरोबर बाजू गुणिले वर्गमुळात 2. दिस इज द फॉर्म्युला ऑफ फाइंडिंग द डायगोनल ऑफ द स्क्वेअर. व्हॉट इज द फॉर्म्युला? डायगोनल ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू साइड मल्टिप्लाइड बाय अंडर स्क्वेअर रूट 2. मग हा जर फॉर्म्युला आपण मांडला, किमती ठेवल्या तर उत्तर मिळेल, आणि मग तुम्हाला चौरसाच्या बाजूची लांबी मिळेल. त्यावरून परिमिती काढता येईल. चौरसाची परिमिती कशी काढतो आपण? तर चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले एका बाजूची लांबी. सूत्रात किमती ठेवा, तुम्हाला उत्तर मिळून जाईल. तर आपण मिळवू. सोल्युशन उकल डायगोनल ऑफ स्क्वेअर is equal to side multiplied by under square root 2. This is the formula. मराठीसाठी आपण लिहू शकतो चौरसाचा कर्ण बरोबर बाजू गुणिले वर्गमुळात 2. बाजू गुणिले वर्गमुळात 2 हे सूत्र आहे. आणि मग किमती ठेवा. कर्ण दिलाय आपल्याला, किती आहे तो 10 बरोबर बाजू गुणिले वर्गमुळात 2. म्हणजे आपण इथे सेमीसाठी म्हणणार आहे साइड मल्टिप्लाइड बाय अंडर स्क्वेअर रूट 2. आणि मग आता आपल्याला या ठिकाणी बाजू काढायची आहे, तर काय करायचं आहे? वर्गमुळात 2 ने गुणलंय, म्हणजे आपण दोन्ही बाजूला भागू. म्हणजे काय मिळेल पहा, 10 मल्टिप्लाइड बाय 10 डिवायडेड बाय अंडर स्क्वेअर रूट 2 इज इक्वल टू साइड, किंवा मराठीसाठी आपण काय म्हणणार आहे? बाजू. आणि मग आता या ठिकाणी तुम्हाला ही बाजू मिळालेली आहे, ती छेदाला अपरिमेय संख्या मिळाली आहे. ते आपल्याला ते छेदाचं परिमेयीकरण करता येईल. मग छेदाचं परिमेयीकरण करू आपण. बघा, इथं म्हणता येईल 10 मल्टिप्लाइड बाय अंडर स्क्वेअर रूट 2 डिवायडेड बाय अंडर स्क्वेअर रूट 2 मल्टिप्लाइड बाय अंडर स्क्वेअर रूट 2. छेदाचे परिमेयीकरण केले, किंवा छेदाचे परिमेयीकरण, किंवा सेमीसाठी म्हणता येईल rationalization the denominator. आणि मग इथं आपण पुढे सोडवू शकतो. पहा, 10 वर्गमुळात 2 भागिले वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 वर्गमुळात 4 बरोबर इकडे साइड असणार आहे. तर इथं आपण हे जे कारण लिहिले तर साइड लिहायचं राहिले आपल्याला. या ठिकाणी काय म्हणता येईल? साइड किंवा बाजू. आणि मग इथं साइड किंवा बाजू राहणार आहे असंच. मग पुढच्या पायरीला 10 वर्गमुळात 2 छेद 2 बे के बे पंचे 10 बरोबर साइड, किंवा आपण काय म्हणणार आहे? बाजू. आणि मग चौरसाची बाजू मिळेल. चौरसाची बाजू बरोबर
किंवा साइड ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू किती उरलेले 5 वर्गमुळात 2 cm किंवा मराठीसाठी आपण काय लिहू सेमी. तर अशा तऱ्हेने आपल्याला हे उदाहरण सोडवायचं आहे. आता पुढे आपल्याला प्रश्न विचारलाय की त्याची परिमिती काढा. तर आपण या ठिकाणी परिमिती पण काढणार आहे. तर परिमिती काढण्यासाठी काय करावं लागणार आपल्याला परिमिती काढण्यासाठी काय करावं लागणार आहे तर चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले एका बाजूची लांबी म्हणून आपण पुढे म्हणू शकतो चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजूची लांबी. perimeter of square is equal to 4 multiplied by length of side. 4 गुणिले बाजूची लांबी किती आलेली आहे 5 वर्गमुळात 2 आणि मग तुम्हाला या ठिकाणी 4 पंचे 20 वर्गमुळात 2 सेमी त्याची परिमिती मिळणार आहे. तर अशा पद्धतीनं तुम्हाला पहिल्यांदा बाजू काढता येईल. बाजू चौरसाच्या कर्णाचं सूत्र ठेवा, बाजू मिळून जाईल. बाजू मिळाल्यानंतर परिमिती काढता येते 4 गुणिले बाजूची लांबी. आता आपण दुसऱ्या पद्धतीनं चौरसाच्या बाजूची लांबी कशी काढायची बघू. ठीक आहे, मग आपण सूत्राने चौरसाच्या बाजूची लांबी काढली होती. आता आपल्याला अजून वेगळ्या पद्धतीनं चौरसाच्या बाजूची लांबी काढता येईल. तर त्यासाठी मी काय केलंय की ABCD नावाचा चौरस काढला आणि मग त्याचा कर्ण AC 10 सेमी लांबीचा आहे हाही मी आकृतीत दाखवला. आणि मग तुम्हाला माहित आहे की चौरसाच्या सर्व बाजूंची लांबी सारखी असते. साइड्स ऑफ स्क्वेअर्स आर congruent. सपोज let AB is equal to x cm, then BC becomes x cm. म्हणजे जर आपण AB x सेमी मानला तर BC सुद्धा किती होणार आहे x सेमी. आणि मग तुम्हाला हेही माहित आहे की एव्हरी अँगल ऑफ स्क्वेअर इज 90 डिग्री. देअरफॉर अँगल ABC इज इक्वल टू 90. चौरसाचा प्रत्येक कोन 90 अंशाचा असतो म्हणून कोन ABC किती मिळेल 90. आणि मग जर का तुम्ही त्रिकोण ABC हा काटकोन त्रिकोणाचा पायथागोरसचं प्रमेय घेतलं तर तुम्हाला बाजूची लांबी मिळून जाईल. तर मिळवू आपण. पहा इन फिगर quadrilateral ABCD is a square. Let AB is equal to x cm. Therefore BC is equal to x cm. Side of square are equal. Sides of square मराठीसाठी आपल्याला म्हणता येईल आकृतीत चौकोन ABCD हा चौरस आहे. समजा AB बरोबर x सेमी म्हणून BC बरोबर पण x सेमी होईल. काय कारण असेल तर चौरसाच्या सर्व बाजू एकरूप असतात. चौरसाच्या बाजू एकरूप असतात. आणि मग इन ट्रायंगल ABC अँगल B इज इक्वल टू 90 डिग्री. त्रिकोण ABC मध्ये कोन B बरोबर 90 अंश. चौरसाचा कोन अँगल ऑफ स्क्वेअर
therefore right angled triangle ABC किंवा in right angle triangle ABC ABC या काटकोन त्रिकोणात पायथागोरसचं प्रमेय घ्या. कर्ण कोणचा आहे? AC. AC चा वर्ग बरोबर AB चा वर्ग अधिक BC चा वर्ग बाय पायथागोरस थेरम. पायथागोरसचे प्रमेय असं म्हणता येईल आपल्याला. आणि मग किमती ठेवा. AC 10 चा वर्ग बरोबर AB x चा वर्ग BC x चा वर्ग 10 चा वर्ग 100 is equal to x square plus x square 2x square and hence 2x square is equal to 100. then divide 2 2 ने भागू मग काय होईल पहा. x वर्ग बरोबर 100 भागिले 2 2 पंचे 10 0 x वर्ग बरोबर 50. मग वर्गमुळे काढून टेकिंग स्क्वेअर रूट्स x is equal to under square root 50. then factorize it. therefore x is equal to 25 multiplied by 2 and hence x is equal to 5 under square root 2. आणि मग तुम्हाला इथं म्हणता येईल चौरसाच्या बाजूची लांबी 5 वर्गमुळात 2 आहे. साइड्स ऑफ स्क्वेअर इज 5 अंडर स्क्वेअर रूट 2. तर याही पद्धतीने तुम्हाला चौरसाच्या बाजूची लांबी काढता येते. तुम्ही कुठलीही पद्धत वापरू शकता. पुढे जाऊ आपण. ठीक आहे, आपण पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 7. काय पहा. आकृतीत कोण DFE बरोबर 90 अंश FG लंब ED. FG हा ED रेषाखंडावर लंब आहे. जर GD बरोबर 8 हे अंतर 8 आहे. FG बरोबर 12 तर EG FD आणि EF काढा. दिस क्वेश्चन फॉर सेमी. इन फिगर एंगल DFE is equal to 90 degree. FG perpendicular ED. If GD is equal to 8, FG is equal to 12. Find EG, FD and EF. तर पहा आकृतीमध्ये काही माहिती दिलेली आहे आणि मग आपल्याला त्यावरून 3 रेषाखंडाची लांबी विचारली. तर आपण आकृतीचं निरीक्षण करू. पहा पहिल्यांदा आपल्याला EG रेषाखंड विचारलाय तर तो कुठे आहे पाहू आपण. हा तत्पूर्वी जर आपण निरीक्षण केलं वी ऑब्झर्व द फिगर इन फिगर in triangle DFE angle AP is equal to 90 degree and segment FG perpendicular diagonal DE is given. म्हणजे त्रिकोण DFE हा काटकोन त्रिकोण आहे आणि कर्णावर F बिंदूतून GF हा लंब काढलाय. मग आपण मागच्या लेक्चरला पाहिलेलं होतं की काटकोन त्रिकोणामध्ये जर एखादा शिरोलंब 90 अंशातून काढला तर तो शिरोलंब त्या कर्णाचा भूमितीमध्ये असतो आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी ते सूत्र वापरता येईल. आपण वापरू. पहा सोल्युशन. इन शॉर्ट इन ट्रायंगल DFE angle F or angle DFE is equal to 90 degree and FG perpendicular ED phi given. तर हे दिले गिवन. आकृतीत उकल किंवा उत्तर. आकृतीत त्रिकोण DEF मध्ये कोण DFE बरोबर 90 अंश आणि FG लंब ED दिले आहे किंवा आपण त्याला पक्षी म्हणू शकतो. आणि मग आपण भूमिती मध्याचा गुणधर्म वापरू. पहा
एफ जी चा वर्ग बरोबर मग पहिला रेषाखंड ई जी गुणिले दुसरा रेषाखंड जी डी. आणि याला कारण देता येईल बाय थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन. जॉमेट्रिक मीन भूमिती मध्याच्या प्रमेयानुसार असं कारण देऊ शकतो आपण. आणि मग आता किमती ठेवा. एफ जी 12 आहे, 12चा वर्ग. ई जी तो विचारलाय तसाच असेल. जी डी 8. पुढे सोडवा. 12चा वर्ग 144 बरोबर ई जी मल्टिप्लाइड बाय 8. आणि म्हणून मला या ठिकाणी लिहिता येईल ई जी बरोबर 144 भागिले 8. 8 ने गुणतोय म्हणजे 8 ने भागा. मग आपण भाग घालू. पहा 8 एके 8, 8 एके 8 शिल्लक राहिले 6. 6 वर घेतला 4 झाले 64. आणि मग 8 8 64. आणि मग तुम्हाला या ठिकाणी इजी मिळून जाईल 18 युनिट्स किंवा एकक. अशा तऱ्हेने पहिलं उत्तर मिळेल. सोपं आहे. भूमिती मध्याचा गुणधर्म मांडला की तुम्हाला याचं उत्तर मिळून जाईल. आपण दुसऱ्या उत्तराकडे जाऊ. दुसरा काय बघा. दुसरं उत्तर इथं उत्तर लिहिताना फर्स्ट म्हणू आपण, कारण आपण पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिले. दुसरं आहे एफ डी. आता आपल्याला एफ डी काढायचा आहे. तर तो कुठे आहे पहा. एफ डी इथं आहे. मग त्यासाठी काय करा. तर त्रिकोण जी डी एफ हा काटकोन त्रिकोण विचारात घ्या. इथं काटकोन आहे म्हणजे हा काय होणार आहे हायपोटेनियस. आणि मग इथं जी डी आणि जी एफ ह्या राईट अँगल साइड आहेत काटकोन करणाऱ्या बाजू. मग जर तुम्ही काटकोन त्रिकोण जी डी एफ चा पायथागोरस घेतला तर तुम्हाला तिसरी बाजू मिळून जाईल. आपण म्हणू इन ट्रायंगल जी एफ डी अँगल जी इज इक्वल टू 90 डिग्री. त्रिकोण जी एफ डी मध्ये कोण जी बरोबर 90 अंश. म्हणून घ्या पायथागोरसचा प्रमेय. हा कर्ण असेल कुठला आहे तो एफ डी चा वर्ग बरोबर सी एफ चा वर्ग अधिक जी डी चा वर्ग. पायथागोरसचे प्रमेय. पायथागोरसचे प्रमेय बाय पायथागोरस थेरम. आणि मग किमती ठेवा. एफ डी किती आहे तर तो माहित नाही. एफ डी स्क्वेअर आहे असंच राहील. पुढं जी एफ आहे 12चा वर्ग अधिक जी डी 8चा वर्ग. मग 12चा वर्ग होईल 144. 8चा वर्ग होईल 64. आणि मग तुम्हाला एफ डी वर्ग मिळून जाईल. पहा एफ डी वर्ग बरोबर बेरीज करा. 4 आणि 4 8, 6 आणि 4 10, 1 1 आणि 2. 2 से 8 बेरीज येईल. एफ डी स्क्वेअर इज इक्वल टू 208. देन टेकिंग स्क्वेअर रूट्स वर्गमुळे काढून एफ डी वर्गाचा वर्ग निघून जाईल. आणि ही राशी वर्गमूळ चिन्हातील 208. आणि जे फॅक्टर पाडा तर बघा 4 ने भाग जातो म्हणून मी 4 लिहिलं इथं. भाग घालवा. 4 पंचे 20 आणि 4 दोन्ही 8. आता पुढे आपण त्याच्या अजून 52 फॅक्टर पाडू. पहा हा 4 आहे असाच. 13 चौक 52 म्हणजे 4 गुणिले 13. आणि मग तुम्हाला याच्याबद्दल 4 4 चौक 16. 16चे वर्गमूळ 4 आणि हा 13 तसाच मिळेल. आणि म्हणून तुमचं एफ डी बरोबर उत्तर असेल. एफ डी बरोबर 4√13 युनिट्स किंवा एकक. अशा तऱ्हेने हे उत्तर मिळवायचं आहे. पुढे तुम्हाला काम सांगतो मी. हा तुम्हाला मिळाला आहे एफ जी किती मिळाला आहे 18.
नंतर हा किती मिळालाय 12, तर हा पायथागोरस जर घेतला तुम्ही या त्रिकोणाचा, त्रिकोण EGF चा, तर तुम्हाला या बाजूची लांबी मिळेल. तर तुम्ही हे सोडवायचे आहे. आणि त्याच्या पुढचं जे उदाहरण आहे प्रश्न क्रमांक 8, तोही सोडवायचा आहे. ठीक आहे.